पाहता परीक्षेचा काळ बनल्याच्या नंतर जी असते टेस्ट सिरीज पहा, तर आपली टेस्ट सिरीज आपण पाहतो की 12 महिने चालणारी टेस्ट सिरीज, 365 दिवस चालणारी टेस्ट सिरीज आपल्याकडे आयोजित असते। परंतु परीक्षेच्या काळामध्ये बरेचशे या ठिकाणी आपल्या रेग्युलरच्या टेस्ट सिरीजच्या व्यतिरिक्त काही नवीन विद्यार्थी या ठिकाणी जॉईनिंग करू इच्छित असतात। तर माझं प्रत्येक विद्यार्थ्याला मला एक सांगायचं आहे, तुमचे जेवढे काही मित्र असतील, तुमचे जेवढे काही या ठिकाणी रिलेटिव्ह असतील, जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्याला 100% या ठिकाणी आपल्या कॉन्फिडन्स टेस्ट सिरीजमध्ये त्याला आपण 100% सहभागी करू शकता। कारण आपण जे टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे याच्यामध्ये जो डेली पेपर होतो, तर पहा दररोजच्या पेपरमुळे जो होणारा फायदा आहे तो जे देणारे विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं माहिती आहे। म्हणून जे कोणी या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करणारे जेवढे काही विद्यार्थी असतील यांनी टेस्ट सिरीजचा 100% लाभ घ्यावा। आपली टेस्ट सिरीज जी आहे, आपण काही विद्यार्थी आता बरेचसे इच्छुक असे असतात, सर आम्ही इथे येऊ शकत नाही, दूर आहे, मग आम्ही कसं नियोजन करायचं? तर पहा, जे काही ते जवळ असतील त्यांच्यासाठी अपडाऊन ही सगळ्याला माहिती आहे, ते करू शकतात। परंतु ज्यांचं काही अंतर थोडंसं 100 किलोमीटरपेक्षा 50 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की खूप चांगल्या पद्धतीने इथे राहण्याची, जेवणाची खूप सारी व्यवस्थित असणारी इथे व्यवस्था आहे। तर इथे तुम्ही या ठिकाणी 100% भरतीसाठी जे होणारा जो आता कालखंड आहे तुमचा 4-6 महिन्यासाठी तुम्ही जर घरी तयारी करत असाल तर नक्की तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये, जसं पाहतो की कॉन्फिडन्स ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा। 100% या ठिकाणी तुम्हाला अचिव्हमेंट मिळेल। आणि इथे बरेचशा विद्यार्थ्यांचं असं असतं की सर माझं गाव दूर आहे, मी तिकडेच कसं तयारी करू, मला नुसती टेस्ट सिरीज द्यायची आहे। तर आम्ही एक ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आयोजित केलेली आहे। तर त्या ऑनलाईन टेस्ट सिरीजला सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता। ती आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे, तर आपण 27 नोव्हेंबरपासून या ठिकाणी ती ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। तर ती देखील या ठिकाणी आपण तुम्हाला जो टायमिंग असेल तो लवकरच सांगितला जाईल त्या टेस्ट सिरीजचा। त्याच्यामध्ये आपण स्पष्टीकरणसुद्धा पेपरचं पूर्ण घेणार आहोत। तो पेपर या ठिकाणी PDF स्वरूपाने तुम्हाला मिळेल आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे तर तुम्हाला ऑनलाईनवरती त्याचं स्पष्टीकरण मिळणार आहे। आपल्या कॉन्फिडन्स अकॅडमीचं जे आहे त्या ॲपवरती तुम्हाला जाऊन तो पेपर सोडवायचा आहे। आपण त्यामध्ये ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहोत। तसंच आपण आता परीक्षेचा सगळा ह्या ठिकाणी टाइम टेबल पाहून, सगळं परीक्षेचं या ठिकाणी नियोजन पाहून आपण दररोज चालू घडामोडीचा प्रकार देखील सुरू केलेला आहे। आपण दररोज व्हिडिओ असेल, लाईव्ह लेक्चर असेल, यूट्यूबला असेल, इंस्टाला असेल, त्याचबरोबर टेलिग्रामला असेल, याच्यावरती आपण डेली चालू घडामोडीचे देखील या ठिकाणी एक 30 मिनिटाचं लेक्चर आयोजित केलेलं आहे। तर त्या चालू घडामोडीच्या लेक्चरचा जो टायमिंग आहे, आता आपण सर्वप्रथम विद्यार्थी सगळे फिजिकलमध्ये, काही डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी बिझी आहेत। तर सध्या आपण त्या लेक्चरचे व्हिडिओ पाठवणार आहोत, ते व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकणार आहोत। म्हणून विद्यार्थ्यांनी सध्या यूट्यूबचा व्हिडिओ पाहायचा आहे, नंतर आपण 8-10 दिवसांनी डायरेक्ट यूट्यूबला लाईव्ह या ठिकाणी असणारं चालू घडामोडीचं लेक्चर ठेवणार आहे। चालू घडामोडी यासाठी पहा, आता परीक्षा जवळ आली, मग या वर्षभरात काय घडलंय, पाठीमागे 1.5 वर्षात काय घडलंय, सध्या काय घडतंय देशात, असणाऱ्या जगात, त्याचबरोबर महाराष्ट्रात, याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। पोलीस भरती नेमके प्रश्न कशा पद्धतीने विचारते याचा जो गेस असतो, याचा जो एक अंदाज असतो की नेमके क्वेश्चन पण त्या अँगलचे असतात, काय विचारलं जाऊ शकतं, अशा पद्धतीच्या प्रश्नाचा आपण आढावा घेणार आहोत। म्हणून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला हे कसं पोहोचता येईल, त्या विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी हे कसं तुम्हाला मेसेज देता येईल, तर एवढं काम या ठिकाणी तुम्ही करू शकता। कारण पहा, दिल्याने या ठिकाणी ज्ञान वाढत असतं आणि आपण एखाद्याला चांगली जर माहिती जर दिली तर त्याच्यात आपलंही भलं होत असतं। म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी या सगळ्या बाबी तुमच्या असणारे, जिथे कुठे तुमचे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे तुमचे मित्र असतील, रिलेटिव्ह असतील, तयारी करत असतील, त्यांच्यापर्यंत 100% हा मेसेज पोहोचा। ओके, धन्यवाद।